भाऊ काल निकाल लागले, परंतु ते महाविकास आघाडीसाठी धक्कादायक निकाल होते. तुमच्याकडे जास्त मतं असतानाही शिवसेनेचा एक उमेदवार पराभूत होणं हे सगळं सरप्राइजिंग होतं. कसं बघता याच्याकडे? खरं तर हे निवडणुकीचा निकाल आमच्यासाठी धक्कादायकच आहे. आमच्याजवळ 172 मतदानाचं कौल असताना सुद्धा ज्याला 169 मतं जिथं असते तर 4च्या 4ही उमेदवार आम्हाला निवडून आणायला काही कठीण काम नव्हतं. निश्चितपणे जे काही चुका झाल्या असतील अपक्ष आमदार आणि याच्यामधल्या याला एक आमच्या महाविकास आघाडीला शिकण्यासारखं आहे. आम्ही शिकू आणि याच्यातून पुन्हा मोठी भरारी घेऊ, कारण की हा गेम प्लॅनचा ही निवडणूक होती आणि हे गेम प्लॅन आम्हाला खरं तर शिकण्यासारखं राहिलं. आम्हाला खरं तर लोकांच्यासाठी काम करायची महाविकास आघाडीची इच्छाशक्ती राहिली आणि कोरोनामध्ये महाविकास आघाडी सरकारने विशेष करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी ज्या पद्धतीने काम केलं त्याचं कौतुक सगळीकडे होतं. पण हे गेम प्लॅनमध्ये आम्ही फेल झालो आणि आमचे मित्र देवेंद्र फडणवीस यांचा याच्यामध्ये विजय झाला. निश्चितपणे त्यांनाही शुभेच्छा आम्ही देतो. पण पुढच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टीमध्ये महाविकास आघाडीचा विजय होईल. शरद पवार यांनी कौतुक केलं देवेंद्र फडणवीस यांची एकूणच माणसं जोडण्याची केला. याचा राजकीय अर्थ तुम्ही कसा घेता? पवार साहेबांच्या मनात नेमकं काय त्याची मला माहिती नाही. पण आम्ही जो एक 6व्या उमेदवाराची जी लढाई होती त्याच्यामध्ये BJP जिंकली आणि म्हणून आम्ही शुभेच्छा आमच्या मित्राला दिली. सर, त्यासोबतच संजय राऊत यांनी स्पष्टपणे आक्षेप घेतलेले आहेत, ते म्हणजे अपक्षांच्या मतदानावरती. त्यांनी म्हणले की अपक्षांकडनं निश्चितपणे धोका झाला, त्यांनी आम्हाला समर्थन दिलं मात्र मतं पडली नाही. सोबतच त्यांनी काही अपक्षांची नावं देखील घेतलेली आहेत. मी मगाशी माझ्या याच्यामध्ये सांगितलं की जे काही आम्हाला सहकार्य करणारे जे काही अपक्ष आमदार आहेत त्याच्यामध्ये आमचं गणित चुकलेलं आहे, हे मी मगाशी मान्य केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे या निवडणुकीपासून आम्हाला शिकायला मिळालेलं आहे आणि याच्यामधून जे पुढचे 2.5 वर्ष जे आहेत ते त्याच पद्धतीनं आम्ही काम करू आणि खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळालेल्या आहेत. भविष्यात हे जे शीक आहे आम्हाला कामात पडणार आहे. MIMने सुद्धा खरं तर काँग्रेस सोबत आम्ही असू असं म्हटलेलं होतं, ट्विट केलेलं होतं त्यांनी. त्या पद्धतीने आदल्या दिवशी ते राष्ट्रवादीच्या नेत्यांना सुद्धा भेटलेले होते. आपण पाहिलं असेल की सकाळी त्यांचं मत काँग्रेससोबत होतं, पण दुपारी त्यांनी महाविकास आघाडीची भूमिका मांडली आणि काँग्रेसकडून त्यामध्ये स्पष्टीकरण देण्यात आलं होतं की आम्ही काही त्यांना काही मतदान मागितले नाही, पण जे देत असतील तर त्याचं स्वागतच करतो, कारण की लोकशाहीमध्ये हा भाग ठरतो. नंतर त्यांनी दुपारच्या नंतर त्यांचं स्टेटमेंट बदललं, त्याच्यामुळे नेमकी मतं कोणाला गेली याची माहिती आमच्याकडे नाही. ना हिंदी में जानना चाहेंगे कि नतीजे जो हैं वो आ गए हैं. 3 सीटों पर BJP को जीत मिली है. महाविकास आघाड़ी कहाँ पीछे रह गई? देखो, हमारे पास 172 वोट होने के बाद भी और इसमें 169 वोट की ज़रूरत होने के बाद भी हम लोग एक उम्मीदवार हमारा जो 6वां उम्मीदवार जो था, जिसकी ये पूरा महाराष्ट्र में एक प्रकार का महाभारत हुआ, इसमें जो गेम प्लान जो था वो गेम प्लान में हम लोग थोड़े पीछे रहे, ये बात हमको मानना पड़ेगा. और इससे हमें बहुत सारी सीख भी मिली. और महाविकास आघाड़ी जो सरकार बनने के बाद जो 2.5 साल में जिस तरह से कोरोना हो, ये सब चीज़ों में हो, राज्य के मुख्यमंत्री और महाविकास आघाड़ी ने जिस तरह से राज्य की जनता की जानें बचाई, मदद की, वो इसमें रही. और ये सब गेम प्लान में हम ही रहे. BJP इसमें गेम प्लान में एक्सपर्ट है, इसमें हमको सीख मिली है. हमारे मित्र देवेंद्र फडणवीस जी ने इस गेम प्लान में उनकी जीत हुई, इसलिए उनको हम हार्दिक बधाई भी देते हैं. और लेकिन हमने सीख ले ली है. ना सवाल ये कि बहुमत के लिए 41 वोट चाहिए था, आपको अच्छे से मिल रहा था, लेकिन 44 के 44 वोट जो हैं इमरान जी को गए, तो कहीं ना कहीं महाविकास आघाड़ी के रिश्ते में खटास है. ये जो अतिरिक्त वोट जो गया है 3, वो क्यों नहीं पवार को गए? नहीं, हम लोगों ने 42 का कोटा पकड़ा था
और ये 42 के कोटे में हमें जो 2 वोट आए हैं वो किसके हैं वो उसका हमें पता नहीं, क्योंकि ये वोट जो था हमारे पार्टी के दिखाकर वोट दिखाए गए थे। और हमने पूरा हमें जो वोट चाहिए थे उतने वोट हमने ले लिए थे और बाकी के वोट देने की हमारे मित्र शिवसेना को। लेकिन ये 2 वोट का जो फ़र्क आया है इसको हम जांच कर रहे कि ये आखिरी वोट किससे हमको प्राप्त हुए। गठबंधन में सब कुछ ठीक ठाक चल रहा है क्या? हाँ, गठबंधन में सब कुछ ठीक ठाक चल रहा है? देखो एकदम स्पष्ट है कि हम लोगों को छोटे दल और अपक्ष का साथ बदल के 172 लोग हमारे साथ थे। लेकिन हमारे 150 जो पार्टी सिंबल पे जो एमएलएज है, जिसमें हमारे साथ शिवसेना हो, राष्ट्रवादी हो, ये तीनों को मिला के 150 वोट है। 145 बहुमत के लिए रखते हैं। तो इसलिए गठबंधन में समझो या अपक्ष और कुछ दलों ने कुछ गड़बड़ किया भी होगा तो इस सरकार में कोई फर्क नहीं पड़ता और एकदम स्पष्ट बहुमत महाविकास आघाड़ी के पास है। एक अंतिम सवाल नाना की एनसीपी सुप्रीमो शरद पवार ने जो है बधाई दी है पूर्व मुख्यमंत्री को, क्या कहेंगे इस पर? जो जीता उसको बधाई देने के संस्कार महाराष्ट्र के हैं और हमने भी उनको बधाई दी है। तो ये हमारी संस्कृति रही है। जैसे हमने कोल्हापुर में बाई इलेक्शन में हम लोग जीते थे कांग्रेस, उस समय हमें बधाई नहीं मिली। ये बस इतना ही फर्क दोनों में, हम दोनों में। खंत आहे तुम्हाला शुभेच्छा नाही दिल्या कधी पवारांनी याबद्दल? नहीं, महाविकास आघाड़ी की तरफ से हमने अपोजिशन को हमने जो शुभेच्छा दी है उस शुभेच्छा के बारे में हम बोल रहे हैं। हमने पवार साहब के बारे में बात नहीं कर रहे। सर, त्यासोबत संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी नाही दिली, त्यामुळे अशा प्रकारचा अनपेक्षित रिझल्ट लागला का? कारण त्यांनी सुद्धा ट्विट करून टीका केलेली आहे शिवसेनेवर की वाघाचं कातडं जरी पांघरलं तरी सुद्धा वाघ होता येत नाही किंवा तसा आव आणता येत नाही, तो फार काळ टिकत नाही. बघा, छत्रपती संभाजी महाराजांबरोबर काँग्रेसचं पहिलेपासून मत होतं की त्यांना हे मिळाला पाहिजे आणि आमचे छत्रपती संभाजी महाराज राज्यसभेमध्ये गेले पाहिजे, ही भूमिका काँग्रेसची होती. पण ही उमेदवारी देण्याचा अधिकार हा फक्त शिवसेनेकडे होता आणि त्यांनी कोणाला उमेदवारी द्यायचा तो त्यांचा अधिकार होता. आणि आम्ही त्याच वेळेस स्पष्ट केलं होतं की आम्ही शिवसेनेसोबत आहोत जो काही निर्णय घेईल. आता किंतु परंतुमध्ये आम्हाला जायचं नाही. परिषद निवडणुकीवरही याचा परिणाम होण्याचा दावा भाजपकडून केला जातो आणि आमचे 6 उमेदवार निवडून येईल, जास्तीत जास्त उमेदवार फुटतील की सिक्रेट वोटिंग आहे. डेमोक्रेसीला विकत घेण्याची भाषा समजा भाजप वापरत असेल तर निश्चितपणे ही लोकशाहीसाठी घातक आहे. आणि भाजपने असं वक्तव्य करावं आणि पैशाच्या गरमीत आणि सत्तेचा दुरुपयोग हा भाजपचा जो आता डोकं त्यांचं माइंड तयार झालेलं आहे हे लोकशाहीसाठी घातक आहे, एवढंच आम्हाला म्हणायचं आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे की 6 याच्यामध्ये एकूण उमेदवार महाविकास आघाडीचे राहणार आहेत आणि त्याच्यामुळे 6च्या 6 महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील. नाना, आने वाले दिनों में विधान परिषद के चुनाव होने हैं, क्या कोई यहाँ जो गलतियाँ हुई उससे कुछ सीख? बिल्कुल हम सुधार लेंगे और इसके हमें जो भी लैकुना था वो लैकुना हम कवर करेंगे और विधान परिषद के चुनाव में हमारी महाविकास आघाड़ी की जीत होगी. पण हा घोडे बाजाराचा आरोप झाला या निवडणुकीमध्ये आणि आज संजय राऊत सुद्धा बोललेले आहेत की बाजारात सगळे घोडे उभे होते आणि ते जास्त भावाने विकले गेले. मी मगाशी सांगितलं की हा जो खेळ होता हा गेम प्लॅनचा होता. गेम प्लॅनचा अर्थच तो होता. आणि भाजपला आताही जसं विधान परिषदेमध्ये भाजप जसं दावा करते आहे त्यांना पैसे आणि केंद्रातल्या सत्तेचा जी गरमी आहे ती गरमी सातत्यानं दिसतं आणि त्याच्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आता आम्ही सचेत झालेलो आणि निश्चितपणे आता पुढच्या याच्यामध्ये महाविकास आघाडीचा विजय होणार याच्यामध्ये कुठलेही दुमत नाही. म्हणजे पैशांचा वापर आणि केंद्रीय यंत्रणांचा वापर या मार्गाने ही निवडणूक भाजपने जिंकली आहे का?
बिलकुल आहे. त्यांना आता गेम प्लॅनचा अर्थ जो असतो, गेम प्लॅनचा अर्थ असा असतो की याच्यात सगळे गेम वापरले जातात आणि ते गेम भारतीय जनता पार्टीनं वापरले. हे आपल्याला अनेक लोकांचे उदाहरण देऊन आपल्याला देता येईल. आता मला त्या खोलात जायचं नाही, पण निश्चितपणे हा झालेला गेम प्लॅन जे संजय राऊत म्हणाले त्याप्रमाणे त्यांची आम्ही सीख घेतलेली आहे आणि त्या पद्धतीनं आता पुढची तयारीमध्ये महाविकास आघाडी लागेल.